जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही कॉमेंट्स आहेत, क्वेरीज आहेत, त्यांचं सोल्युशन काय आहे हे आपण पाहूया. एक दर्शक कॉमेंट्स करतात, कास्ट व्हॅलिडिटी गव्हर्नमेंटने बंद केली पाहिजे, असा हा यांचा म्हणजे म्हणणं आहे. हे बघा, तसं मुळात बघितलं तर आपल्या देशात सगळ्या राज्यात कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस होते असं नाहीये. आपला महाराष्ट्रामध्ये कास्ट व्हॅलिडिटी होते, अनेक राज्य आहेत तिथं कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस. आता शासनाचा जो म्हणजे गाईडलाईन आहेत किंवा त्यांचा जो म्हणजे रूल आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग अथॉरिटी ही म्हणजे तहसील लेवलच्या वर, म्हणजे आपण त्याला SDO लेवल, ऍडिशनल कलेक्टर या रँकचा म्हणजे असावा, त्याच्या खाली नसावा. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट हा प्रांताधिकारी लेवलचा माणूसच म्हणजे तो देऊ शकतो, ही कंडिशन आहे. परंतु आता कोर्टाचा एक निर्णय होता, तर त्याच्यामध्ये मुख्य आले. परंतु एक गोष्ट नक्की आहे, कास्ट व्हॅलिडिटी ही आपल्या देशातल्या सगळ्या राज्यात आहे असं नाहीये. नेक्स्ट क्वेरी आहे, किती स्टडी केला आपण, CM असताना काहीतरी करायला पाहिजे होतं आपण. हे बघा, आता जे पृथ्वीराज चव्हाणांच्या संदर्भात तुम्ही जे कॉमेंट केलेलं आहे, तर त्यांनी त्यांच्या त्या अधिवेशनामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही म्हणजे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर्वोपरी म्हणजे प्रयत्न केला, आणि त्या काळात त्यांनी बापट आयोग नेमले. तर बापट आयोगामध्ये जे बापट होते आयोगाचे चेअरमन, तर त्यांनी म्हणजे तिथं स्पष्ट भूमिका घेतलेली का मराठ्यांनी इतक्या वर्ष म्हणजे महाराष्ट्रावर राज्य केलंय, इतके मुख्यमंत्री होऊन गेले, शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण सम्राट मराठाच आहेत, असं हेच काही निर्वाळे देत त्यांनी म्हणजे मराठ्यांचा जो आरक्षणाचा जो रिपोर्ट होता त्यांचा, तर तो म्हणजे त्यांनी त्याच्या विरोधातच होते. खत्री आयोग पण तसंच होता. आता बापट आयोगांना समजा बापट यांना म्हणजे त्या काळामध्ये त्यांचे जो रिपोर्ट त्याच्यावरनं म्हणजे तो कायदा जो त्या काळामध्ये पारित झाला नाही. आता त्याच्यानंतर मग दुसऱ्या सरकार आल्यानंतर मग त्यांनी गायकवाड आयोग नेमला, त्यांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं. तर हा म्हणजे फरक आहे. आता पाहूया मराठा आरक्षण संदर्भात काय होतंय ते. नेक्स्ट क्वेरी आहे, मातंग जास्त हुशार झाले आहे, डॉक्टर आंबेडकर यांच्यापेक्षा ABCD ची गोष्ट करत आहेत. हे बघा, आता हे जो मातंग आणि म्हणजे आपले अनुसूचित जातीमध्ये जे सगळेच जेवढे पण म्हणजे समाज आहेत, तर त्याच्यातले मातंग समाज म्हणजे हे नाखुश आहेत, कारण त्यांचा जो टक्का आहे किंवा त्यांची जी आहे म्हणजे भरती म्हणा किंवा ऍडमिशन्स या फार कमी असल्याचा त्यांचं म्हणणं आहे, आणि त्यामुळे ते नाराज आहेत. आता ही नाराजी म्हणजे अनेक वेळा ते मंत्रालयामध्ये त्यांनी मोर्चे वगैरे नेलेले आणि या संदर्भात डिमांड केलेली, तर त्या समाजाचं असं म्हणजे पूर्ण हे आहे का आमच्यावर अन्याय होतो, म्हणून आमच्या लोकसंख्येनुसार मातंग समाजाला तिथं आरक्षण द्यावा. हा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस बार्टीचे अध्यक्ष सुनील वारे आणि त्याच्यानंतर त्यावेळेचे जे अध्यक्ष होते त्यांच्यामध्ये बदलीवरून हा मुद्दा पुन्हा आणखी एकदा पेटला होता. कारण सुनील वारे हे मातंग समाज म्हणजे जातीविषयक जरा थोडं त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे. तरी आता सध्या तर म्हणजे सुनील वारेचे बार्टीचे अध्यक्ष आहेत. तर पाहूया आता शासन याच्यामध्ये काय निर्णय घेत आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, शिक्षण घेत नसेल आणि नोकरी पण नसेल तर कास्ट व्हॅलिडिटी काढता येईल का? हे बघा, कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे सगळ्यांना काढता येत नाही, पण त्याच्यासाठी काहीतरी पर्पज पाहिजे. आता पर्पज म्हणजे आता उद्देश जो असतो त्याच्यामध्ये एक तर शैक्षणिक पर्पज साठी काढू शकतो किंवा नोकरीसाठी काढू शकतो किंवा इलेक्शन साठी काढू शकतो किंवा तुम्ही जे म्हाडा वगैरेचे जे सिडको वगैरेचे जे
म्हणजे घर असतात त्याच्यासाठी करू शकतात, किंवा जे सरकारी पेट्रोल पंप जे मागास प्रवर्गांना दिले जातात त्याच्यासाठी पण तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे सर, माझे वडील आणि माझी बहीण या सर्वांचे कास्ट व्हॅलिडिटीवर माकडवालाची कास्ट आहे, पण माझ्या कास्ट सर्टिफिकेटवर कोची कोरवे ही कास्ट. हे बघा, आता तुमचा जो माकडवाले आणि किंवा कोची कोरवा यांचा म्हणजे सिरियल नंबर 4C आहे. तर असं असेल तर काही म्हणजे अडचण येणार नाही. मात्र तुम्हाला जे तुमचा फॅमिली ट्री आहे तो प्रॉपर करा, वंशावळ तुमची व्यवस्थित येऊ द्या आणि त्याच्यामध्ये प्रयत्न करा का तुमची वंशावळ सविस्तर करा, विस्तृत करा. म्हणजेच समितीला जो समाधान होईल का तुम्ही त्या 4C सिरियल नंबरचेच म्हणजे आहात आणि तुम्ही जे डॉक्युमेंट देताय. आता त्यांची समजा आता तुमचे जे झालेले व्हॅलिडिटी आहे, आता त्यांची व्हॅलिडिटी झाली याचा अर्थ फक्त त्यांची व्हॅलिडिटी अपलोड करून तुम्ही जो 2017चा GR आहे, रक्त नाते संबंध अंतर्गत कास्ट व्हॅलिडिटीचा जो GR आहे त्या अंतर्गत समजा तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला आता तुमच्या इथं जे पण म्हणजे बहीण आहे किंवा वडील ज्यांची पण व्हॅलिडिटी आहे तर त्यांची व्हॅलिडिटी लावा. प्लस त्यांनी जो जाती सिद्ध करण्यासाठी पुरावा दिला असेल किंवा त्यांच्या शाळेचा LC असेल, शाळेचा निर्गम उतारा असेल तर ते पण अपलोड करा. म्हणजे नुसतं व्हॅलिडिटी त्यांची अपलोड केली म्हणजे तुम्ही रक्तनाते संबंध अंतर्गत म्हणजे व्हॅलिडिटी मिळण्यास पात्रवाला असं होत नाही. तर त्यांचे पण म्हणजे पुरावे त्यासोबत जोडा, म्हणजे LC प्लस कास्ट व्हॅलिडिटी किंवा आणखी अन्य दुसरे पुरावे. तर त्याच्यामुळे मग तुम्हाला अडचण येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझे कास्ट सर्टिफिकेट काढलेले नाही, माझ्या वडिलांचे, भावाचे, बहिणीचे काढलेले नाही, पण माझ्या चुलत काकाचे व चुलत भावाचे काढलेले, पण ते कास्ट प्रमाणपत्र पुरावा देत नाही, तर मग काय करायचं? हे बघा, आता जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही अर्जदाराची असते. हे म्हणजे त्या 2003च्या नियमात स्पष्ट उल्लेख आहे. आता काका आणि जे चुलत भाऊ आहेत ते जर तुम्हाला डॉक्युमेंट देत नसेल तर त्यांना म्हणजे आपल्याच कुटुंबामधून त्यांच्यावरती प्रेशर आणा, दबाव आणा. नाहीतर मग दुसरा होऊ शकतो, तुम्ही माहिती अधिकाराच्या अंतर्गत काढण्याचा प्रयत्न करा. हे काय आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी करावं लागेल आणि त्यांची व्हॅलिडिटी मग एकदा माहिती अधिकाराच्या पुराव्यातनं पण आपण घेऊ शकतो त्यांचे पुरावे वगैरे आणि त्यावेळेस तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, डज वी नीड विजिट ऑफिसर आफ्टर फिलिंग फॉर्म 16? हे बघा, तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला त्या कास्ट व्हॅलिडिटी ऑनलाईन करताना पहिले तर म्हणजे तुम्हाला जेवढे तुमचे ओरिजिनल जुने पुरावे आहे, मानक दिनांकाशी निगडीत पुरावे, सगळे पुरावे तुम्हाला ते ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करायचे असतात. ते केल्यानंतर ज्यावेळेस तुमची जे फॉर्मची प्रिंट आउट येईल ते प्लस तुमचे जे पेपर्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, त्यांना तुम्ही साक्षांकित करा. आता साक्षांकित मध्ये मी रिकमेंड कराल का राजपत्रित अधिकाऱ्याकडनं साक्षांकित करून तुम्ही तिथं ऑफिसला 1 महिन्याच्या आत तुम्हाला तिथं द्यायचंय. तुम्ही जेवढ्या लवकर तिथं द्याल तेवढ्या लवकर तुमचा जो प्रोसेस म्हणजे तुमचा प्रकरण आहे तो प्रोसेस मध्ये येईल आणि लवकर तुम्हाला कास्ट व्हॅल्यू मिळण्यास मदत होईल. नेक्स्ट क्वेरी आहे सर, प्रूफ ऑफ इनकम पहले साल का इनकम सर्टिफिकेट पिछले साल का, म्हणजे मागच्या वर्षी. हे बघा, इन्कम सर्टिफिकेट मुळातच तुम्हाला जो आहे करंट इयरचा तो पाहिजे आणि समजा काही ठिकाणी 3 वर्षाचा मागतात तर मग त्यावेळेस तुम्हाला मागील 3 वर्षाचा म्हणजे पाहिजे, परंतु करंट इयरचा पाहिजे. आता करंट इयर म्हणजे आता समजा करंट इयर जो आहे, आता तुम्ही जो सर्टिफिकेट घ्याल तो 2023 ते 2024 मध्ये. आता 2023 म्हणजे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत तो व्हॅलिड असतो. तर त्याच्यामुळं तो जिथं तुम्हाला करंट वर्षाचा
विचारलेला असेल तर तिथं तो द्यावा लागतो. मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.